हाय मेरी प्यारी, वेलकम टू नीट परीक्षा पे चर्चा फ्रॉम स्टार्क क्लासेस लातूर। 1 मंथ ड्यूरेशन है बेटा। ये टाइम पे हर स्टूडेंट का टारगेट यही होता नीट एस्पिरेंट को। बायोलॉजी में 330 प्लस, केमिस्ट्री में 150 प्लस, फिजिक्स में 120 प्लस, ओवरऑल 600 प्लस लेके आना हर नीट एस्पिरेंट्स को जरूरत है। बट ये 1 मंथ स्पैन ऑफ टाइम पे बच्चों को ज्यादा डाउट्स आता। सो कौन सा चैप्टर्स ज्यादा फोकस करना, कितना बार रिवीजन करना, कैसा रिवीजन करना, 130 प्लस स्कोर कैसा लेके आना, और ज्यादा स्ट्रेस भी नहीं होना चाहिए, स्मूथली अच्छे तरह से रिवीजन करना। सो ये सारे बच्चों को जो भी डाउट है वो डाउट को सॉल्व करने के लिए, उसका सॉल्यूशन देने के लिए आज स्टार्क क्लासेस का बायोलॉजी का ब्रांडेड फैकल्टीज ये चर्चा में पार्टिसिपेट कर रहा। फर्स्ट मैं हमारा स्टार्क क्लासेस का बायोलॉजी टीम को इंट्रोड्यूस करता। फर्स्ट वन ये हाशिश सर, हमारा बोटनी का फैकल्टी, कैलाश सर हमारा जुआलॉजी का फैकल्टी, और वॉमिक सर बोटनी का फैकल्टी, और इंग्लिश सर जुआलॉजी का फैकल्टी, और अरुण सर बोटनी का फैकल्टी। ये 5 फैकल्टीज आज जो जो बच्चों को डाउट्स आता वो डाउट्स पूरा क्लियर करने के लिए स्पेशली ये नीट पे चर्चा प्रोग्राम। थैंक यू। और एक्टिव पार्टिसिपेशन होना चाहिए। ऐसा नेक्स्ट तुमको केमिस्ट्री का डिस्कशन आता और फिजिक्स का भी डिस्कशन आता, और ये डिस्कशन आपको 100% हेल्पफुल होता बेटा। वीडियो एंड तक पूरा ये वीडियो आप ऑब्जर्व करना चाहिए। तर परीक्षेसाठी खूप कमी वेळ राहिलेला आहे. आपले बायोलॉजीचे 32 चॅप्टर आहेत, तर हे खूप कमी वेळामध्ये 32 चॅप्टर कसे रिव्हिजन करायचे सर, प्लीज गाईड करा. विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या की आपल्याकडे स्टार क्लासेसचा द्रोणा प्रोग्राम आहे. त्या द्रोणा प्रोग्राम मध्ये तुम्हाला वन शॉट रिव्हिजन करता येतं. वन शॉट रिव्हिजन मध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिक एवढ्या सुंदर पद्धतीने मांडणी केलेला आहे, त्याचं तुम्ही रिव्हिजन करू शकता, ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप चांगला वाढेल बेटा. एकदा का तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढला बेटा की तुमचे मार्क ऑटोमॅटिक वाढायला लागतात. या पद्धतीने तुम्ही वन शॉट रिव्हिजन आपल्या स्टार क्लासेसचा रोजच्या रोज फॉलो करा. नक्कीच तुम्हाला यश पदरात पडेल. सर एनसीईआरटी पढ़ने से एनसीईआरटी बेस्ड लाइन टू लाइन क्वेश्चंस तो अच्छे से सॉल्व हो जाते हैं, लेकिन स्पेशल टाइप ऑफ क्वेश्चंस जैसे असर्शन, रीजन या स्टेटमेंट वाइज क्वेश्चंस वो सॉल्व नहीं हो पाते सर, उसके लिए क्या करना चाहिए? चांगला क्वेश्चन आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असलेला हा क्वेश्चन आहे. तुम्हाला एनसीईआरटी पहिलं तर लाईन टू लाईन सगळं इन्फॉर्मेशन क्लिअर असलं पाहिजे. स्पेशल टाइप ऑफ क्वेश्चन काय करतात, कमी वेळामध्ये जास्तीत जास्त डाटा, जसं मॅच द कॉलम असतो बरोबर, फिल इन द ब्लँक्स असतो, स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन असतात. हे क्वेश्चन तुमचा जास्तीत जास्त नॉलेज चेक करायचा प्रयत्न करतात. अशा वेळेला पहिलं तर एनसीईआरटी लाईन टू लाईन क्लिअर असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, असे क्वेश्चन जमणारच नाहीत असं नाहीये, थोडंसं त्याला प्रॅक्टिसची गरज आहे. प्रॅक्टिसने हे क्वेश्चन डेफिनेटली जमणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची अडचण विद्यार्थ्यांची आहे असर्शन रिझन. असर्शन रिझन दोन्ही करेक्ट असले तर ते करेक्ट एक्सप्लेनेशन आहे का नाही, इथं विद्यार्थी हमखास फसतात. आणि नीटचा हा पॅटर्नच आहे, जास्तीत जास्त तुम्हाला असर्शन रिझन क्वेश्चन नीट विचारताय. काय करायचंय, असर्शन बघा, असर्शन जर करेक्ट असेल तर तुम्ही मराठीमध्ये तुमच्या मातृभाषेमध्ये जे काही तुम्हाला विचार येतात, या तुमच्या मनामध्ये तुम्ही पहिले त्याचं रिझन तयार करा की रिझन काय असलं पाहिजे. आणि हे जर रिझन पुढे असेल तर ते करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. आपल्याला हे तर कळतं दोन स्टेटमेंट बरोबर आहेत का नाही, पण करेक्ट एक्सप्लेनेशन आहे का नाही हे कळत नाही. अशा वेळेला मी तर म्हणेन तुम्ही थोडंसं प्रॅक्टिस करा, की जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे की असर्शनचं हे रिझन करेक्ट एक्सप्लेनेशन आहे का नाही. आणि मला वाटतं डेफिनेटली थोड्याशा प्रैक्टिसनी ही गोष्ट जमणारी आहे. सर कुछ पीवाईक्यू जैसे कि एनसीईआरटी के बाहर के होते हैं, 2016 में भी बहुत क्वेश्चन थे, तो उनके लिए कुछ डिफरेंट पढ़ना पड़ेगा या फिर कैसे कवर करेंगे वो क्वेश्चंस? गुड क्वेश्चन. एक्चुअली अगर नीट एग्जाम के हिस्ट्री को आप देखो तो नीट एग्जाम 2013 से होता आ रहा है, और उसके पहले भी जो ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट होता था, चाहे नीट हो चाहे एआईपीएमटी हो, दोनों एग्जाम में एनसीईआरटी से ही मेनली क्वेश्चन आते हैं. ठीक है, सो अगर 2016 में या 2019 में एक दो बार कोई आउट ऑफ एनसीईआरटी क्वेश्चन आ भी गए तो उससे पहली बात तो बहुत ज्यादा कोई फर्क पड़ता नहीं है. ठीक है, सो योर गोल इज 360, लेकिन उसमें अगर 340 प्लस का आप माइंडसेट लेके चलोगे तो उसको ऑप्टिमिज्म बोलते हैं. एम्बिशियस होना बहुत अच्छी बात नहीं होती. एम्बिशियस होने के चक्कर में इफ यू आर मिसिंग द कोर वैल्यूज जो एनसीईआरटी कवर करना ही करना है, उसको आप फोकस करोगे तो ज्यादा बेटर होगा. तो ये बात आप ध्यान रखो कि प्रीवियस ईयर क्वेश्चन को सारे करना जरूरी है,
और अगर आप फोकस करोगे तो मिलेगा कि मोस्ट क्वेश्चंस 99% क्वेश्चंस आर फ्रॉम एनसीईआरटी ओनली. सो डोंट गेट डिस्ट्रैक्टेड अगर एक दो क्वेश्चन आउट ऑफ एनसीईआरटी मिल रहे. स्पेशली इस पॉइंट को कवर करने के लिए स्टार क्लासेस लातूर ने लॉन्च कर रखा है त्रिशूल प्रीवियस ईयर क्वेश्चन सीरीज प्रोग्राम. तो मेरा रिकमेंडेशन है कि आप यूट्यूब चैनल पे अवेलेबल है, उसको आप जा करके पूरे चॅप्टर वाइज प्रीवियस ईयर क्वेश्चन देखो एंड जस्ट लाइक दैट इट विल बी व्हेरी इजी. तसं तसं खूप टेन्शन येत आहे, अभ्यासही होत नाही, घरचे मार्क्स विचारत राहतात, डिप्रेशन येत आहे, झोप लागत नाही, अभ्यास होत नाही, काय करायला हवं? वेरी कॉमन क्वेश्चन जो बच्चे इस पीक टाइम पे फेस करते हैं, डिप्रेशन. डिप्रेशन का एक ही इलाज है, बात करो. या तो अपने टीचर से बात करो या फिर कोई भी अपना फ्रेंड फैमिली मेंबर, बात करो, डिप्रेशन बिल्कुल भी नहीं आएगा. यहाँ पर स्टार क्लासेस में डेली सारे टीचर्स इवनिंग में डाउट सेशन में अवेलेबल रहते हैं. आप अपनी सहूलियत के अकॉर्डिंग आप अपने टीचर से जाकर डिस्कस कर सकते हैं अपनी प्रॉब्लम. जिस चीज से आपको डिप्रेशन आ रहा है उस चीज में आप बात करें और उसका सोल्यूशन निकालें. देखो, गुरु शिष्य जो परंपरा है ये काफी पुरानी है, तो इसका बहुत इंपॉर्टेंस है. ये ऐसी अभी तक नहीं चलती आ रही है. गुरु से बात करो, डिप्रेशन अपने आप भाग जाएगा. एनसीईआरटी पुन्हा वाचून सुद्धा सर पेपर मधले काही क्वेश्चन चुकतात, त्यामुळे सर पेपर मध्ये मार्क्स खूप कमी येतात. तर सर एनसीईआरटी नेमकी कशी वाचली पाहिजे? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सर्व नीट ऍस्पिरंट्सला पडत असतो. मग असा जर प्रश्न पडत असेल तर आपला कॉन्फिडन्स लेवल एनसीईआरटीची रीडिंग वाढणार आहे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे आपण? त्यासाठी आपण एनसीईआरटीची रीडिंग लाईन टू लाईन 2 ते 3 वेळेला करणं गरजेचं आहे. मग ज्या वेळेला तुम्ही एनसीईआरटीची लाईन टू लाईन वाचता त्यावेळेला त्यात काही स्टेटमेंट असतात. ती स्टेटमेंट खूप कॉम्प्लेक्स वाटतात आपल्याला. मग अशी जर कॉम्प्लेक्स स्टेटमेंट असतील तर ती स्टेटमेंट काय करायची वळांनो? तर ती सिंपल आपण 2 वेळेला 3 वेळेला लिहून काढायची. त्याच्यानंतर आपण त्याचं चिंतन मनन सातत्याने करत राहायचं. हे जर तुम्ही करत गेलात ना बेटा, तर तुमची त्या ठिकाणची स्टेटमेंट व्हायची प्रश्न पटकन सुटते. त्याच पद्धतीने त्याच वळीवरती त्याच लाईनवरती तुम्ही असर्शन कसं असेल हे तयार करा. मग त्याचं रिझन काय असेल तुम्ही त्याचा विचार करा, म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल, तुमचं त्या ठिकाणी उत्तर चुकणार नाही बाळा. मग डायग्राम असतील, काही त्या ठिकाणची टेबल असतील, काही सायंटिस्टची नावं असतील बेटा, काही त्या ठिकाणी इसिस्वन असतील बेटा, ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वाचून काढायची, लिहून काढायची, प्रॅक्टिस करायची, तरच तुम्हाला त्या कॉम्प्लेक्सिटी मधनं सिम्प्लिसिटी मध्ये बाहेर पडून चांगले मार्क मिळवता येतील बेटा. सर, रिव्हिजन झालेलं नसतं त्यामुळे मार्क्स कमी येण्याची भीती असते, तर टेस्ट सिरीजचा प्रत्येक पेपर देणं गरजेचं आहे का? हो, 100% गरजेचं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण जो पेपर आपण मिस केला आणि त्या पेपरमध्ये आलेले क्वेश्चन जर नीट एक्झामिनेशन मध्ये येणार असतील आणि तुमच्या नंतर लक्षात आलं की हे क्वेश्चन्स आले किंवा त्या लेवलचे क्वेश्चन्स येऊन गेले, तर तुम्हाला थोडंसं दुःख वाटेल किंवा तुमचं नुकसान होऊ शकतं. म्हणून प्रत्येक पेपर हा आपण दिला पाहिजे, न घाबरता दिला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, आता आपल्या स्टार्क क्लासेसनं जी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, बिग डॅडी टेस्ट सिरीज, या टेस्ट सिरीजची जी अरेंजमेंट आहे ती अशीच आपण केलेली आहे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याचा कंटेंट कंटिन्यू झाला पाहिजे, कोणताही कंटेंट त्याचा मिस होऊ नये. म्हणून आपण काय केलं की सुरुवातीला चॅप्टर वाईज एक्झामिनेशन घेतल्या, नंतर मग युनिट वाईज, नंतर सेक्शन वाईज आणि नंतर मॉड्यूल वाईज. मग या सगळ्या एक्झामिनेशनची जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर 100% तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी चांगला येईल, तुमचं इम्प्रुव्हमेंट होईल. सर, फिजिक्स वाचायला घेतल्यास 5-6 तास वेळ जातो. एक विषय घेतला की दुसऱ्या विषयाला वेळच पुरत नाही आणि कधी कधी झोप पण पूर्ण होत नाही. आणि या सर्वांमध्ये डेली टाइम टेबल कसं मॅनेज करायचं? सर, प्लीज एकदा गाईड करा. ही अडचण आताची नाहीये. आपण 11वीला ऍडमिशन घेतल्यापासून 2 वर्ष, रिपीटचं एखादं वर्ष असेल, कायम ही अडचण असते आणि शेवटच्या 1 महिन्यात तर ही अडचण जास्तच भासते आपल्याला. प्रत्येक विषयाला टाइम देणं होत नाही. महत्वाचं काय, तुमचा डेली टाइम टेबल मॅनेज होत नाही. काही विद्यार्थी फिजिक्स सॉल्व्ह करायला घेतात, मग ते सॉल्व्ह करण्यामध्ये 5-6 तास कसे निघून जातात कळत नाही, मग आपला बायोलॉजीला वेळ कमी पडतो. या फिजिक्सच्या वेळ देण्यामुळे तुमच्या फिजिक्समध्ये 10 मार्क वाढतील, पण बायोचे 50 मार्क कमी होऊ लागलेत. बरोबर. याच्यासाठी सोल्युशन काय, तर तुम्ही पहिले स्वतःचा टाइम टेबल बॅलन्स करा. याच्यामध्ये 3 विषय बॅलन्स झालेच पाहिजे. आणि आता जर 24 तासात 3 विषय बॅलन्स नाही झाले, फायनल नीट मध्ये तर आपल्याला 3 तासात 3 विषय बॅलन्स करायचे. कसं होईल?
प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या उठण्याचा टाइम वेगळा आहे, झोपण्याचा टाइम वेगळा आहे, जेवणाचा टाइम वेगळा आहे. तुम्ही झोपण्याचा टाइम, जेवणाचा टाइम वेगळा करून तुमच्या अभ्यासाचे आवर्स काढा की डेली आपल्याला किती वेळ मिळतोय अभ्यासाला आणि त्याला इक्वली डिवाइड करा. जनरली विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ असते बायोलॉजी आणि केमिस्ट्री. मी म्हणतो की तुम्हाला बायोलॉजी आणि केमिस्ट्रीमध्ये 500 मार्क आले पाहिजे. मग तुम्ही दिवसाचे सुरुवातीचे 3 तास बायोलॉजीला द्या, नंतरचे 3 तास केमिस्ट्रीला द्या, उरलेले जे काही वेळ असेल तुम्ही फिजिक्सला द्या. अशा प्रकारे तुम्ही टाइम टेबल बॅलन्स करायला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी सांगतो हे एवढं सोपं नाहीये. ऍक्च्युली तुम्ही जर करायला लागलात तर तुमच्या लक्षात येईल की टाइम टेबल बॅलन्स करणं किती अवघड आहे. पण तुम्हाला फायनल नीट परीक्षा दिल्याच्या नंतर लक्षात येईल टाइम टेबल बॅलन्स करणं किती महत्वाचं आहे. बरेचसे विद्यार्थी मागच्या वर्षी पेपर देऊन घरी आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की फिजिक्स सोपा होता. पेपर चालू असताना त्यांनी फिजिक्स पाहिलंच नाही. हा प्रॉब्लेम कशामुळे झाला? 3 तासात आपला पेपर बॅलन्स झाला पाहिजे. आतापासून वेळ आहे, अजून वेळ गेलेली नाही. प्रॅक्टिस करा, डेफिनेटली हा पार्ट जमणार. सर मला जेनेटिक्सचा सेक्शन खूप कठीण जात होता अगोदर, आता बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आलेला आहे. पण न्यूमेरिकलचे प्रश्न माझे नेहमी चुकत आहेत सर, मग त्यासाठी काय करायला हवं? गुड क्वेश्चन. एक्चुअली जेनेटिक्स नो डाउट एक इम्पॉर्टेंट सेक्शन है नीट एग्जाम का. अगर आप देखो तो प्रिंसिपल्स ऑफ इनहेरिटेंस एंड वेरिएशन होने दो या फिर मॉलिक्यूलर बेस ऑफ इनहेरिटेंस होने दो, इन दोनों से अच्छे खासे क्वेश्चन आते हैं. यू कैन एक्सपेक्ट लाइक 15 क्वेश्चन ये 2 चैप्टर से ही आए. और इसमें अगर आप फोकस करो तो हम लोग ऐसा बोल सकते हैं कि 2 क्वेश्चन मिनिमम न्यूमेरिकल बेस्ड आते हैं. एक क्वेश्चन प्रिंसिपल से आ जाता है, एक क्वेश्चन एमबीआई से आ जाता है. एमबीआई में अगर आप देखो प्रॉब्लम का सोल्यूशन तब होता है ना जब आप उसको एनालिटिकली अप्रोच करो. एमबीआई में न्यूमेरिकल क्वेश्चन किधर से आएगा? एमबीआई में न्यूमेरिकल क्वेश्चन आएगा या तो बीडीएनए का कैलकुलेशन, बेस पेयर निकालने का, एंगल निकालने का, ऐसा क्वेश्चन आएगा, या तो क्वेश्चन आएगा मेसेल्सन स्टाल एक्सपेरिमेंट से. इसके अलावा कहीं से क्वेश्चन एमबीआई में नहीं आएगा. प्रिंसिपल में डायहाइब्रिड क्रॉस से आएगा, लिंकेज से आएगा. इसके अलावा कहीं से क्वेश्चन नहीं आएगा. अब इसको सॉल्व कैसे करें? तो इस तरह के क्वेश्चंस को हम लोगों ने ऑलरेडी सॉल्व कर रखा है. पहले तो क्लासरूम में सॉल्व कर रखा है, एनफ असाइनमेंट दे रखे हैं, उसमें सॉल्व कर रखा है. और प्लस स्टार्क का जो बिग डैडी टेस्ट सीरीज है उसमें भी एनफ क्वेश्चंस हर तरह के इसके कवर हो चुके हैं. प्लस ऑन टॉप ऑफ दैट द्रोणा प्रोग्राम में जो लेक्चर्स अवेलेबल है उस पे स्पेशली एमबीआई में, पीआईवी में स्पेशली न्यूमेरिकल प्रॉब्लम पे लेक्चर ऑलरेडी अवेलेबल है. सो आई थिंक ये सारे न्यूमेरिकल क्वेश्चन जो है अगर आप इसको टाइम दोगे देन दे इवेंचुअली बिकम वेरी इजी. यू जस्ट नीड टू गिव टाइम. और ये जो मैंने बातें बताई इसको आप ध्यान से इंप्लीमेंट करो. थैंक यू. सर एक टॉपिक क्लास में भी पढ़ लिया, घर जाके भी पढ़ लिया, फिर भी उसमें थोड़ा कमजोरी लग रहा है, तो इसे कैसे कवर करेंगे? थोड़ा गाइड कीजिए. जेन्युइन क्वेश्चन. इस प्रॉब्लम से निपटने के लिए आप स्टार क्लासेस का एक यूनिक प्रोग्राम है डेली डीएसपी, उसको आप यूज कर सकते हैं. क्लास में जिस टीचर ने जो टॉपिक आपको पढ़ाया है सेम टीचर अवेलेबल रहेगा शाम को डीएसपी में. आप आकर उसकी हेल्प ले सकते हैं. दूसरा, अभी रिवीजन क्लासेस हमारी खत्म नहीं हुई है, हमारी रिवीजन क्लासेस स्टिल गोइंग ऑन, तो आप उसमें भी आकर अपने कमजोर टॉपिक के ऊपर पकड़ बना सकते हैं. ये 2 चीजों से आप अपना कमजोर टॉपिक स्ट्रॉंग बना सकते हैं. सर फक्त लाईन टू लाईन एनसीईआरटी रीड करून बायोमध्ये 340+ स्कोर येऊ शकतो का काही आणखीन रेफरन्स बुक नोट्स वापरायची गरज आहे? मला नाही वाटत काही अदर रेफरन्स बुक वापरण्याची गरज आहे. कारण आपण 5-6 वर्षापूर्वीचे जर क्वेश्चन पेपर जर बघितले, अनालिसिस जर आपण केलं, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की एनसीईआरटीच्या बाहेरचे क्वेश्चन्स येत नाही. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की आपल्याला थोडंसं रेफरन्स बुक वाचलं पाहिजे, थोडंसं बाहेरचं प्रिपरेशन केलं पाहिजे. 2-3 प्रश्नांसाठी आपण वेळ वाया घालणं योग्य नाही. म्हणून स्ट्रिक्टली आता एनसीईआरटी बेस्ड क्वेश्चन्स येतात, मग स्ट्रिक्टली आपण लाईन टू लाईन, पॅरा टू पॅरा जर आपण व्यवस्थित एनसीईआरटीचं जर रिडिंग केलं, 100% तुम्हाला सक्सेस मिळू शकतो. 340+ मार्क्स मिळू शकतात. सर खूप प्रयत्न करून सुद्धा बायोमध्ये 250 ते 280 मार्क्स येत आहेत, तर 300+ शुअर स्कोर करण्यासाठी आणखीन काय केले पाहिजे? विद्यार्थी मित्रांनो, 250 स्कोर म्हणजे चांगला स्कोर आहे. त्याला जर तुम्ही अजून प्रयत्न केले तर तो स्कोर 300च्या वर जाऊ शकतो. तर काय प्रयत्न करायचे आपल्याला? आपण जे काही आपल्या एनसीईआरटीच्या पुस्तकामधली रीडिंग केल्यानंतर जे काही तुमचे डिफिकल्ट वाटणारे टॉपिक्स आहेत ते टॉपिकचं रिव्हिजन 5 ते 6 वेळेला करा. त्याच्यानंतर जे काही पूर्ण 32 टॉपिक आहेत बेटा, त्या 32 टॉपिकचं रिव्हिजन 2 वेळेला संपूर्ण करून घ्या. आणि ज्या वेळेला तुम्ही परीक्षा देता, ज्या वेळेला तुम्ही घरी रीडिंग करता, त्यावेळेला काही चुकल्यासारखं वाटतं. मग ह्या ज्या काही चुका आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी आपण घरी जास्तीत जास्त ती रीडिंग करून त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करा.
हे कव्हर करून 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 हे आपली प्रॅक्टिस वाढून वाढून काय होईल बेटा, 300+ तुम्ही नक्कीच जाल. आणि परीक्षेत जात असताना निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती होऊ देऊ नका. निगेटिव्ह प्रश्न त्या ठिकाणी येऊ देऊ नका. अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा, मार्क मिळवा. सर बायोमध्ये हाय वेटेज टॉपिक कोणते आहेत ते सांगाल का, जेणेकरून आम्हाला त्यामध्ये परफेक्ट करून जास्तीत जास्त स्कोर आणता येईल. पहिले तर हा गैरसमज काढून टाका. नीटचा पॅटर्न लक्षात घ्या. नीटचा पॅटर्न हा रॅन्डम पॅटर्न आहे. रॅन्डम पॅटर्न म्हणजे काय, काही टॉपिकवर कधी कधी क्वेश्चनच नाहीत. असाही एक पेपर आला एमबीआय ला 0 क्वेश्चन, असाही एक पेपर आला एमबीआय मध्ये 7-8 क्वेश्चन. लास्ट पेपर मध्ये सेल टॉपिकवर 7-8 क्वेश्चन. याच्या अगोदर असाही एक पेपर आलाय न्यूरल टॉपिकवर 0 क्वेश्चन आणि कधी कधी न्यूरल टॉपिकवर 3-4 क्वेश्चन. कधी कधी ब्रिदिंग सारख्या टॉपिकवर 4-5 क्वेश्चन येतात, कधी 1 क्वेश्चन येतो. कधी बायोलॉजिकल क्लासिफिकेशन एका पेपरमध्ये 0 क्वेश्चन, कधी कधी 4-5 क्वेश्चन. रॅन्डम पॅटर्न आहे, हे लक्षात घ्या. आता जे टॉपिक आहेत 32 टॉपिक्स हे सगळेच हाय वेटेज टॉपिक आहेत. मी असं का म्हणतोय, 5 ते 6 टॉपिक डिलीट झाले, काही टॉपिक मधला काही पोर्शन सुद्धा डिलीट झालाय. म्हणजे हे लक्षात घ्या, जो पोर्शन आहे त्याचं वेटेज वाढलंय. सुरुवातीला लिव्हिंग वर्ल्ड मधून एखादा क्वेश्चन यायचा, आता लिव्हिंग वर्ल्ड मधून 2 किंवा 3 सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. सो ऑन अन ऍव्हरेज प्रत्येक टॉपिक 3 ते 4 मार्काचा आहे, असा विचार करून तुम्ही त्याचं प्रिपरेशन करा. असा विचार करू नका की हा टॉपिक खूप छोटा आहे, याच्यावर क्वेश्चनच येणार नाही. कधी कधी मायक्रोब सारख्या टॉपिकवर 4-4 क्वेश्चन आलेले आहेत. तुम्हाला अवघड वाटणारा टॉपिक वेगळा आणि हाय वेटेजचा टॉपिक वेगळा. हाय वेटेजचा टॉपिक म्हणजे बायोलॉजीमध्ये सध्या शिल्लक असलेले 32 टॉपिक्स आहेत. असा भेदभाव करू नका. तुम्ही एखादा टॉपिक सोडून द्याल आणि त्याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन येतील असंही होण्याची शक्यता आहे, फजिती होईल. सगळेच्या सगळे टॉपिक आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्याच्या सगळ्या टॉपिकचं 2 वेळेला रिव्हिजन करायचा प्रयत्न करा या शेवटच्या एका महिन्यात. सर बायो में 330 से 340 तक मार्क्स आ रहे हैं और 2 से 3 रिवीजन भी हो चुके हैं सर. सर फाइनल में आउट ऑफ 360 लाने के लिए और क्या क्या करना पड़ेगा? ये भी एक इंटरेस्टिंग सा क्वेश्चन है. अगर बायोलॉजी के 330-340 मार्क्स आ रहे हैं, तो अगर हम लोग 4-5 साल पहले जाके इस पे बात करें तो वी वुड बी वेरी हैप्पी कि आपके 330 मार्क्स आ रहे, 340 मार्क्स आ रहे. बट आज के टाइम में कंपटीशन इतना ज्यादा है कि अनफॉर्चुनेटली 330 ऑल्सो साउंड्स लाइक क्वाइट एवरेज नाउ. सो अगर आप देखो तो 300 मार्क्स तो जो है ये तो 50,000 बच्चों के आ रहे हैं. सो 330 इज अ गुड स्कोर, लेकिन उसमें भी अभी थोड़ा सा स्कोप ऑफ इम्प्रूवमेंट है. अगर आप एक टॉपर माइंडसेट रखते हो तो उसमें काफी ज्यादा स्कोप ऑफ इम्प्रूवमेंट है. 360 मार्क्स अचीव करने के लिए 2 चीजें मेरे तरफ से आप याद रखो. पहली चीज क्या कि कंसेप्ट की क्लैरिटी होनी चाहिए. विदाउट क्लैरिटी ऑफ कंसेप्ट, ये जो टफ क्वेश्चन होते हैं ना, जिसको आप लेवल 2 लेवल 3 बोलते हो, स्टेटमेंट बेस्ड बोलते हो, उसको टैकल करने के लिए कंसेप्ट की क्लैरिटी चाहिए ही चाहिए. अगर आप सिर्फ याद करके ऐसे जाओगे सो ओके यू कैन स्कोर 300, 320, 330, लेकिन लास्ट के 330 मार्क्स को अचीव करने के लिए एकदम एक फाइटिंग बैटल देने के लिए वो कंसेप्ट की क्लैरिटी चाहिए. सो आई होप कि प्रिपरेशन के टाइम पे तुम्हें सारे टॉपिक सारे लेक्चर अच्छे से करे और कंसेप्ट की क्लैरिटी है. ठीक है, सो अगर कंसेप्ट की क्लैरिटी है तो ये पाना इम्पॉसिबल नहीं है. बहुत से बच्चे 360 ला रहे हैं, गुड नंबर में ला रहे हैं. सेकेंड चीज जो मैं बोलना चाहूंगा वो होता है बेटा सब्जेक्ट बायस. लाइक फॉर एग्जाम्पल ऐसा होता है कि अगर मान लो आपको बायोलॉजी में एक टॉपिक जो है वो थोड़ा सा वीक जा रहा है, फॉर एग्जाम्पल आपको ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट वीक जा रहा है, या मान लो आपको लैक ऑपेरॉन वीक जा रहा है. सो सब्जेक्ट बायस ये बोलता है कि आपके दिमाग में एक इमेज बन जाती है कि मेरा वो पूरा पार्ट ही वीक है. ठीक है, फॉर एग्जाम्पल मान लो फिजिक्स में आपको एक लेंज लॉ नहीं समझ में आता या उसके न्यूमेरिकल नहीं हो रहे, तो आपको लगता है कि मेरा पूरा ये चैप्टर ही गया. ठीक है, सो ऐसा नहीं होता. वहां पे भी आपको अच्छा खासा टॉपिक कवर होता है और प्लस 1-2 क्वेश्चन अगर नहीं होते तो उसे आप एक बायस मत दिमाग में रखो. सो 360 अचीव करने के लिए 2 बातें जो मैंने बताई वो क्या है. नंबर 1 कि कंसेप्ट की क्लैरिटी होना चाहिए. नंबर 2 सब्जेक्ट बायस से थोड़ा सा बचना चाहिए. ये पॉजिटिव टॉपर माइंडसेट के साथ अगर आप एग्जाम में जाओगे तो यू फुल्ली डिजर्व टू गेट 360. सर हेल्थ इश्यू की वजह से कुछ टॉपिक छूट गए हैं, 15-20 दिन में एब्सेंट था, क्या अब कवर होगा और उसे कैसे कवर कर सकते हैं? ये क्वेश्चन उन बच्चों के लिए इम्पोर्टेंट है जो किसी डिजीज बीमारी की वजह से 1 हफ्ता 2 हफ्ता क्लास मिस कर देते हैं और फिर उनका पूरा साल अंडर कॉन्फिडेंट होने की वजह से पूरा बेकार हो जाता है. तो इसका सोल्यूशन यही है कि देखो बीमार हम हुए हैं, थोड़ा एफर्ट ज्यादा अब हमको लगाना पड़ेगा. शाम को डीएसपी हमारे यहाँ पर होता है. उस डीएसपी में रेगुलर क्लास करने के बाद आपको आना पड़ेगा, टीचर से बात करनी पड़ेगी और अपना जो भी छूटा हुआ टॉपिक है उसको आप शाम को इवनिंग में डीएसपी में कवर कर सकते हैं. अच्छा, इससे होगा क्या
कई बार हम लोग क्या करते हैं, बच्चे स्किप कर देते हैं उसको कि ठीक है इतना पोर्शन हम नहीं पढ़ के जाएंगे, बट बहुत सारे टॉपिक क्या है, इंटर रिलेटेड है। ठीक है, अब वो टॉपिक आपने छोड़ा है, उसकी वजह से आपके माइंड में ऐसा होता जाता है कि यार ये भी मुझे नहीं आएगा क्योंकि ये इंटर रिलेटेड है। तो ऐसी गलती हमें बिल्कुल नहीं करनी है। हमारे जो भी टॉपिक छूटे हैं, टाइम मिलते से ही, हेल्थ इश्यूज खत्म होते से ही शाम को डीएसपी में आना है, टीचर से टाइम लेना है और सारा डाउट वहीं के वहीं क्लियर कर लेना है। सर एनसीईआरटी वाचून झालेली आहे, रिव्हिजन ही करून झालेली आहे, बट टॉपिक वरती कमांड येण्यासाठी एमसीक्यू ची प्रॅक्टिस करण्यासाठी दुसरे कुठले बुक रेफर करावे किंवा एमसीक्यू ची प्रॅक्टिस कशातून करावी असं तुम्हाला असं त्याच्यावरती गायडन्स देशाल का? अतिशय छान प्रश्न आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची मॅक्झिमम एमसीक्यू ची प्रॅक्टिस व्हावी म्हणूनच स्टार क्लासेसनं बिग डॅडी टेस्ट सिरीज हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. आता या प्रोग्राम नुसार जर विचार केला आपण तर चॅप्टर वाईज त्या ठिकाणी एक्झाम्स आहेत, युनिट वाईज एक्झाम्स आहेत, पॅटर्न वाईज आहेत, मॉड्यूल वाईज आहेत आणि याच्यातून तुमची जवळपास 12,600 क्वेश्चनची प्रॅक्टिस होणार आहे. म्हणून एवढ्या क्वेश्चनची प्रॅक्टिस केल्यानंतर परत काही वेगळं यूज करण्याची मला वाटतं गरज नाही. आणि एकंदरीत माझं सजेशन असं असेल की जेवढ्या टेस्ट आपल्या झाल्यात स्टारच्या, त्या जरी तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केल्या, प्रश्न व्यवस्थित ऑब्झर्व केले, तरी तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढेल. 100% तुमचा स्कोर चांगला. विद्यार्थी मित्रांनो, अपेक्षा करतो की हा विद्यार्थी शिक्षक संवाद तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. पूर्ण बायोलॉजी टीम तुमच्यासाठी फक्त एका कॉलवर उपलब्ध आहे. शेवटपर्यंत पॉझिटिव्ह राहा, शेवटपर्यंत मेहनत करत राहा आणि स्टारचे जे प्रोग्राम्स आहेत, बिग डॅडी टेस्ट सिरीज असेल, द्रोणा प्रोग्राम असेल, त्रिशूल प्रोग्राम असेल, याचा तुमच्या स्कोअरला इम्प्रूव्ह करण्यासाठी वापर करत राहा. आमच्या पूर्ण बायोलॉजी डिपार्टमेंट तर्फे तुमच्या फायनल एक्झाम साठी खूप खूप शुभेच्छा. स्टार पीसीएमबी, परफेक्ट पीसीएमबी.